आणखीन आमचे सहकारी समालोचक करण काल सरांचं देखील इथे आगमन झालेले आणि त्यांचा आवाज देखील आपण समालोचन कक्षामधून ऐकणार आहोत. या अगोदर आपण व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील यांचा आवाज ऐकला होता. कैलासवासी यशवंत स्मृती राहणार आयोजित कैलासवासी यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सामना सुरू होतोय. जॉय विहान कुमार केवनी विपक्ष कालेकामाता वडकर आणि यानंतर सामना असणार आहे पंधरावती कालेर किंग ऑफ रिंग नंदन पाटील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. विपक्ष जहानमान खोनी. नेक्स्ट मॅच. पहिला चेंडू इथे मात्र सरळ मिड ऑफच्या हातामध्ये खरं तर लॉलीपॉप झेल होता, मात्र तो झेल तिथे पकडता आलेला नाही. भगवान मारुती चौधरी साहेबांचं देखील आमच्या व्यायामवर आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरा सामना सध्या सुरू आहे. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बीट होतोय. एक्स्ट्रा रक्षकांनी परिणाम स्वरूप एक धाव सिंगल पूर्ण करतात फलंदाज. आयवंतरच्या रूपाने ही धाव आपल्याला पाहायला मिळते. हेमंत पाटील फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. जॉयन विहान कुमार केवनी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक तोलतोय. कृष्णा पाटील आणि देशप्रेमी पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिले षटकाचा खेळ सुरू आहे. इथे मात्र मिस टाइम फटका लीडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. दोन जीवदान नक्कीच या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत, फलंदाजांना मिळालेले आहेत आणि दोघांना हे जीवदान मिळालेले आहेत. या जीवदानाचा कितपत फायदा उचलतील हे दोन्ही सर्वेचे फलंदाज पाहावं लागेल. संघाची धावसंख्या 4. आजच्या दिवसापतील हा दुसरा सामना आपण बघतोय. जॉय अँड विहान कुमार केवनी विपक्ष कालिकामाता वडघर या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटवर चेंडू घेता आला नाही. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जहानुमान खोनी विपक्ष बंद्रावती कालेर या दोन संघामध्ये. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जून अंदुरकी आणि त्यानंतर आयोजक संघ यशवंत स्मृती राहणार विपक्ष सिद्धिविनायक अंजूर. हे सामने मात्र ओळीने खेळले जातील आणि त्यानंतर सेकंड राऊंडतील सामन्यांना सुरुवात होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव इथे सहजरित्या पूर्ण. तिसरी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, ओव्हरथ्रो झालेला होता आणि परिणामचा आपण पाहतोय या तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित होतोय. नितीन पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यायामवर आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हॅलो, थँक्यू सो मच सुभाषजी धुमाळ सर, लेजंड कॉमेंटेटर भिवंडीचे, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या मागच्या सामन्यामध्ये देखील ऐकला. सर्वांचं सहर्ष स्वागत. कैलासवासी यशवंत स्मृती चषक 2025 या पर्वाला आपण सुरुवात करतोय. आजचा पहिला दिवस. तर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. आपल्यामध्ये भगवान मारुती चौधरी साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरून करणार आहोत. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती, बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. हे आपण पाहू शकता. हा सन्मान येथे केला जातोय. शॉल त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये आणखीन एक उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नितीन केशव पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालं आणि त्यांचं
आणि या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. और शफल क्रॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलेला बॅकवर्ड लेगला फिल्डरने चुकी केली आहे. बॉलवरती अगोदर धावला, पुन्हा तो थांबला. बॉल न थांबता सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कालिका माता वडगरने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विरुद्ध जॉन वियान कुमार केवणी. सध्याचं धावफलक आपण पाहतोय 12, प्रगतीपथावर दुसरं षटक आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. लॉंगॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव सहजरित्या इथे पूर्ण झालेली. वाऱ्याचा प्रचंड वेग या क्रीडांगणावरती या मॉर्निंग सेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि ॲडव्हान्टेज जरूर असताना फलंदाज करतील. ऑन साइडला जर आपण बघितले जे झेंडे तुम्हाला पाहायला मिळतात सन्मानाने अभिमानाने फडकत आहेत आणि त्याच दिशेला जर तुमचे फटके आले तर बेनिफिट असेल वाऱ्याचं. ऑफ स्टंपचा बाहेर होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा लांब ठेवला ऑफ स्टंपचा आणि यावेळेला तो थेट येतोय विकेट किपरकडे. कृष्णा पाटीलला आपण पाहतोय जो आघाडीचा फलंदाज आहे. कालिका माता वडगरचा ऑफ स्ट्राईक सध्या आपण पाहतोय कल्पेशला या षटकामध्ये. समोर लॉंगॉनला पुन्हा एकदा बॉल. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना टॉस साठी विनंती असेल. तसताना प्रत्येक फलंदाज सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो लिमिटेड एडिशन मध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फक्त नाही तर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहत आलेलं T20 सोबत T10 आलेला आहे. गेम फास्ट झालाय त्यामुळे फलंदाजांना आपण पाहत आहोत फटके बनवत असताना. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती धावा कालिका माता वडगरचा 1 गडी बाद 14 धावा 14 for 1 आफ्टर सेकंड ओव्हर. स्मृती चषक 2025 टॉससाठी पुन्हा एकदा कॉल करेन. 15 मालुती काल्लेर, नंदनदादा पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ जयनुमान खोणी. टॉससाठी रिपोर्ट करा लवकरच. ऑफ स्टंपचा बाहेर होता, खेचून मारलाय. पुन्हा मिडॉनला चेस करतोय बॉल. पहिलीला वेगाने सेकंडचा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. थ्रो येतोय, फलंदाज येतोय. अगोदर आलाय तो थ्रो म्हणजे फलंदाज बाद. दुसरा झटका बॅटिंग करणारा कालिका माता वडगरला. या महाराष्ट्रामध्ये आपण 3.5 शक्तिपीठ पाहत आलेलो आहोत. मोठ्या संख्येने 3.5 शक्तिपीठांच्या त्या मंदिरांमध्ये आपण सर्वजण दर्शन घेण्यासाठी जातो. पण त्या व्यतिरिक्त आपल्या आग्र्यांची कुलस्वामिनी असेल, आई एकविरा आणि अशी बरीचशी मंदिरं महाराष्ट्रामध्ये आपल्याला आजवर पाहायला मिळतात. जेव्हा आपले प्रयत्न थांबतात तेव्हा आपल्याला ईश शक्तीची गरज असते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही या शुभ कार्यारंभी आपण ज्ञानस्वरूप मोरयाचं पूजन त्यासाठीच करतो की या हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, कोणत्या खेळाडूला कसली इजा न होता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडू दे, हीच त्या गणरायाचरणी
प्रार्थना देखील आपण केली. महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्यांच्या चरणी आपण नतमस्तक झालो आणि या स्पर्धेची सुरुवात आपण केलेली. या पर्वामध्ये जवळपास 28 संघ खेळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये बंद्रा मारुती काल्हेर सुनील यांच्या संघाला परास्त केलं वहादेवी ताडालीने आणि त्यांनाही विनंती आपण कुठेही जाऊ नका. हा सामना आपण पाहतोय जोयान वियान कुमार केवणी आणि त्यांच्या विरुद्ध कालिका माता वडगर. यानंतर बंद्रा मारुती काल्हेर नंदनदादा पाटील आणि जनुमान खोणी लॉफ्ट केला. लॉंग ऑन द फील्डर जेलची संधी. वेल जस्ट कॅच. दुसरा नव्हे तर आता तिसरा झटका बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या कालिका माता वडगरला. त्यांच्या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वर्गीय यशवंत स्मृती राहनाल आयोजित स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 हे दैदिप्यमान पर्व आपल्या समोर. तिसरी विकेट पडते. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 15 धावा. पंधराला तिसरी विकेट. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या स्पर्धेचं टेलिकास्ट करते तेजस भोईर आणि संपूर्ण त्यांची टीम आहे. सुजल माझ्या सोबत आहेत. चार्जर हे निकनेम त्याला मी देवरुंगच्या स्पर्धेमध्ये जरूर ठेवलं आणि आमचे कॅमेरामॅन धीरज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टॉप एज आहे. बॉल भोवऱ्यासारखा फार चांगला प्रयत्न शॉट लेगला पण कॅच ड्रॉप झाली. विकेट किपरचे प्रयत्न फार चांगले होते. पोहोचू शकला नाही बॉल पर्यंत. धाव मिळते एक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत नयन पाटील आणि त्यांच्या सोबतीला सध्या कल्पेश पाटील यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशवरती जास्त जबाबदारी असेल. या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवायचा. सध्याचा धाव फलक 16. विकेट पडलेले असताना 3. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मिड ऑफ आत होता त्याचा वरतून बॉल चाललाय. लॉंग ऑफला फिल्डर येतोय. लॉंग ऑनचा पण त्याचा वाक्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा एकदा पाहूयात. राऊंड द विकेटने बॉल आला. क्रीजचा कोपऱ्याचा गोलंदाजाने वापर केला मात्र हा फटका आडवा बॅटने समोर मिड ऑफचा वरतून लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. या 4च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावरती. बॉल अजूनही बाकी येतो 1 या षटकातील. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेटने येतोय. वाऱ्याचा वेग आहे पण तो सध्या फायदा उचलण्याचा त्याचाच प्रयत्न. शॉर्ट लेगला पुन्हा या वेळेला आपण पाहतोय थोडा लांब राहिला विकेट किपर. 1 धाव सहजरित्या पूर्ण होत असताना 3 षटकांचा खेळ संपला. विकेट पडले तेही 3 आणि बॅटिंग करणाऱ्या कालिका माता वडगरचं धाव फलक 21. 21 धावा 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपला. जाऊया आपण मंचावरती काही मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल. तर नुकतंच ज्यांचं आगमन झालं ताडाली गावचे समाजसेवक दिनेश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा हेतुचित सन्मान या स्पर्धेचे आयोजक महेंद्र नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते दिनेश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता दिनेश पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा सन्मान या स्पर्धेचे वन मॅन शो महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपला बहुमूल्य वेल दिनेश पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे. ताडाली गावचे समाजसेवक आणि क्रिकेटची त्यांना देखील प्रचंड आवड आहे आणि क्रिकेटपासून ते देखील दूर राहू शकलेले नाहीत. तर या सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. जनुमान खोणीचा कॅप्टनने रिपोर्ट केलेले. मी नंदनदादा पाटील बंद्रा मारुती काल्हेर संघाला विनंती पुन्हा एकदा करेन. नाणेफिकेचा कौल आपल्याला करायचा आहे. सो शेवटचा ऑफिशियल कॉल असेल तुम्हाला. शेवटचं 1 षटक बाकी या पहिल्या डावामधलं चेक आपण पाहतोय. तर आणखीन मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. प्रल्हाद नाईक साहेबांची देखील शुभ उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील सन्मान नेते आपण करणार आहोत. रोहित नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. ताडाली संघाला पुन्हा एकदा मी विनंती करेन की आपण कुठेही जाऊ नका. वहादेवी ताडाली
हे आपण पाहू शकता हा सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरून. वेळ जास्त घेत आहेत, प्लीज सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. फिल्डिंग करणारी टीम. सो पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न करायचं होतं. ऑन साईडला जे 4 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. फाईन खेळायचं होतं, लॉंग लेग डीप फाईन लेगला खेळायचं होतं. मात्र पहिला हा बॉल भावेशचा बीट झालेले आहेत फलंदाज. फुल लेंथ ऑन साईडला टर्न करण्यात आलेलं पण एलिव्हेट करता आलं नाही. अलॉंग दी कार्पेट बॉल मिड विकेटमध्ये एक धाव इथे पूर्ण झालेले. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 22. मागच्या सामन्यामध्ये आपण स्कोरचा विचार केला तर टार्गेट होतं ते 54चं आणि त्या धावा डिफेंड करण्यात आल्या. फार चांगली बॅटिंग केली होती वाळदेवी ताडालीच्या फलंदाजांनी. पूल केला डीपमध्ये, फिल्डर उपस्थित मिड विकेटला. चांगला झेल फलंदाज बाद. चौथा हादरा बॅटिंग करणाऱ्या कालिका माता वडगरला. टोटल सध्याचा स्कोर आपण बघितला तर फक्त 22 धावा. चौथा झटका बसलाय. नयन पाटील बाद आणि नवीन फलंदाज येतोय जिग्नेश. जिग्नेश आपल्याला पाहायला मिळतो खुशबू गुजरात की. टेनिस बॉल क्रिकेट फार डेव्हलप झालेलं मित्रांनो. आता टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना तुम्ही आपलं करिअर घडवू शकता. इंडियन स्टेट प्रीमियर लीग सीझन 2 नुकतीच आपल्या भेटीला येते आणि भिवंडीतील बरेचसे नामवंत खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. लाखोंनी बोली लागल्या आणि लाखोंनी आपले खेळाडू अगदी 15 ते 20 दिवसासाठी खेळणार आहेत फक्त. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो, स्ट्रायकिंग एंडला थ्रो करणं गरजेचं होतं कारण स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज थोडा उशिराने धावला होता. धावा मिळतात 2 आणि 2च्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 24. अटॅक करावा लागेल. बॉल फक्त बाकी आहेत आता ते 2 मॅक्सिमम रनचे फटके आले तर फायटिंग टोटलकडे जाणार आहे. कालिका माता वडगर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय हा कुठेतरी अंगलट आला की काय असं आता वाटतंय. शॉर्ट ऑफ लेन बॉल राईट झालाय, मसालेदार तिखट बाउन्सर. कॉन्क्रीट विकेट आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्या तरी गोलंदाजाने घेतलेला आहे. समोर जैनकडून ऑनसाइडला उजव्या त्याच्या फलंदाजांना बेनिफिट असूनही मोठे फटके आले नाही. त्याचं कारण गोलंदाजी चांगली झालेली आहे. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा ऑप्शनचा बाहेर. आता एक धाव पूर्ण होतीये. सेकंडचा प्रयत्न पण थांबावा लागेल आणि अशा पद्धतीने अंपायरचा सिग्नल. डाव संपला पहिला. बॅटिंग करत असताना कालिका माता वडगरने धावा बनवलेल्या त्या 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष ठेवलंय जॉइन विहान कुमार केवणी संघासमोर. कोणी आणि बंद्र्या मारुती काल्देर, नंदनदादा पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. सो टॉससाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल कॉल. बंद्र्या मारुती काल्देर आणि जय हनुमान खोणी या पुढचा सामना. या मॅचमध्ये आपण पाहतोय 25ला डाव संपलाय कालिका माता वडगरचा आणि जॉइन विहान कुमार केवणीला बनवायचा 26. इंटरेस्टिंग मॅच असेल. बऱ्याच वेळेला सुभाष सर आपण पाहतो की लो स्कोरिंग मॅचेस इंटरेस्टिंग असतात. त्याचं कारण असतं की गोलंदाज दुसऱ्या डावामध्ये देखील हावी झाले, वरचढ ठरले तर मात्र त्या मॅचमध्ये मजा असते. पाहूया त्या मॅचमध्ये काय घडतंय. 24 बॉल आणि 26 चेस आहे. त्यामुळे कशा पद्धतीनं चेस करतील जॉय आणि विहान कुमार केवणी की कालिका माता वडगरने टॉस जिंकून बॅटिंग केली आहे आणि याच धावा त्यांना आता पुरेशा ठरतील आणि त्यांचे गोलंदाज डिफेंड करतील. याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन येतील याच भिवंडीतील एक नामवंत समालोचक. गेले कित्येक वर्ष जे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटची सेवा आपल्या वाणीमधून करत आहेत, एक नामवंत समालोचक. ऐकूयात सुभाजी धुमाळ सरांना. थँक्यू. खूप खूप धन्यवाद करण कालन. यांचा आवाज अगदी गोड आवाज आपण नक्कीच पहिल्या इनिंगमध्ये ऐकत होतो. प्रथम फलंदाजी करताना कालिका माता वडगर संघाने आपल्या स्कोरवर धावा जगल्या. त्या एकूण 25 आणि 26 धावांचं एक माफक लक्ष इथे मात्र उभं केलेलं आहे.
मित्रांनो आज आपण जर बघितलं तर आज 17 जानेवारी आहे आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आजच्या दिवशी 1908 मध्ये भारताचा जम्बो अनिल कुंबळे यांनी ऑस्ट्रेलियाच्या अँड्रू सायमनला बाद करून 600वा विकेट घेण्याचा विक्रम केला होता आणि सेन आणि मुथ्या मुरलीधरन यानंतर 600 किंवा 600पेक्षा जास्त विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज बनला होता आणि आजच्या दिवशी 2018मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करून रँकिंगमध्ये कसोटीच्या नंबर 1वर आपलं स्थान मजबूत केलं होतं. तर ओले आपण सामन्याकडे जे आव्हान आपण पाहतोय एक माफक आव्हान आहे 26 धावांचं. काल देखील भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर NK खांडोळा संघ निर्धारित 6 षटकाचा सामना असताना केवळ 11 धावसंख्येवर गारद झाला होता आणि या BPL स्पर्धेमधील निच्चांक धावसंख्येचा एक दुर्दैवी विक्रम NK स्पोर्ट्स खांडवल ज्या संघामध्ये A1 पवनसारखा फलंदाज होता, स्ट्रॉंग बॅटिंग लाईन होती, मात्र तो संघ 11 धावसंख्येवर ढेर झाला होता. हा निच्चांक धावसंख्येचा विक्रम आपण BPL स्पर्धेमध्ये पाहिला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील न्यूझीलंडचा संघ 24 धावसंख्येवर ऑल आउट होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे काही हे असे विक्रम आहेत जे कुठलेही नक्कीच संघानं त्यांच्या नावे आवडणार नाहीत. टार्गेट इथे 26 धावांचा 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. जॉयन विहान कुमार केवनी संघ आपण पाहतोय सध्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेले आणि जॉयन विहान कुमार केवनी संघाकडून सलामीजोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रन मशीन ऑफ केवनी हेमंत पाटील आणि त्याच्या समवेत पोलार्ड ऑफ केवनी भावेश पाटील. येणाऱ्या फलंदाजामध्ये क्रिस गेल ऑफ केवनी निलेश पाटील याचं येणे देखील बाकी आहे. या केवनी संघाकडे जर बघितलं तर पोलार्डसारखा नक्कीच फटकेबाजी करणारा भावेश पाटील आहे आणि गिलसारखी विस्फोटक फलंदाजी करणारा निलेश पाटील देखील आहे. सध्या रन मशीन ऑफ केवनी स्ट्रायकर इंडला आपण पाहतो हेमंत पाटील. गोलंदाजी टॅकवर गोलंदाज संकेत पाटील सज्ज होतोय. पॉलफेचं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामोरे जाईल फलंदाज हेमंत पाटील. इनसाइड आउट हा फटका आपण पाहतोय, मात्र तिथे प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ रिझर्वमध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतं आणि या परिणाम स्वरूप फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागते. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि सिंगलने संघाचं देखील अकाउंट ओपन करताना आपण बघतोय हेमंत पाटील. एक माफक लक्ष आहे खरं तर 26 धावांचं. मात्र हे लक्ष जर अवघड बनवायचं असेल तर गोलंदाजांना अगदी तोंगलमध्ये विकेट घ्याव्या लागतील आणि धावांवर नक्कीच अंकुश देखील ठेवावा लागेल. संकेत पाटील दुर्वाच्या टोकाकडून स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चिन्होने बॅटमध्ये संपर्क साधू शकले नाही फलंदाज भावेश पाटील. कैलासोशी यशवंत स्मृती राहण्याला आयोजित कैलासोशी यशवंत स्मृती चषक 2025 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. संकेत पाटील पहिलं षटकात आलतोय. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्कोलर रिझर्वमधून. पाहूया पंचांचा इशारा काय होतोय. चौकार की षटकार. हा षटकार संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. 26 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय या केवनी हा संघ. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलं होतं. खरं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळला होता आणि जी पोझिशन बनवली होती रिवर्स फटका खेळण्याची तिथे मात्र पूर्णपणे बेट चकित होताना आपण बघतोय फलंदाज भावेश पाटील. हे आपण पाहू शकता अगदी ऑफ कट डिलिव्हरी पाहायला मिळाली होती.
चांगली वापसी षटकारानंतर करताना गोलंदाज. इथे मात्र चेंडूला फुल केलेला आहे, फुल पॉवरफुल अँड वंडरफुल चेंडू होतोय सीमाशेवर गोल षटकार. आक्रमक फटका आपल्याला पाहिजे, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. इथे 20 मध्ये केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीम विकेट रिझनला सज्ज आहे. तोपर्यंत एक सिंगल रनचा घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगल या षटकाची देखील समाप्ती पहिल्या षटकात समाप्तीने पहिल्या षटकात समाप्तीनंतर जॉयन विहान कुमार केवणी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ती बिनबाद जिंदाबाद 14 धावा. आज आपण बांधावरती कालेर विपक्ष जवाहरमान खोनी हे दोन संघ देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज अष्टनायक ठाकूरबाड संघाचं तगडं आव्हान जुनदांदुकी संघासमोर असणार आहे आणि आयोजक संघ सिद्धविनायक अंजूर संघाशी लढताना पाहायला मिळेल यशवंतसुमती राहणारा संघ. आज पहिल्या सामन्यामध्ये वरादेवी स्पोर्ट्स ताडाली संघाने विजय संपादन केलेला आहे. बांधावरती कालेर सुनील पाटील अँड कंपनीचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. तर सध्या दुसरा सामना आपण पाहतोय कालिकामाता वडघर विपक्ष जॉय अँड विहान कुमार केवणी या दोन संघामध्ये. सध्या मजबूत स्थितीमध्ये केवणी संघ पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा पहिला बदल गोलंदाजी मार्कोल गोलंदाज गौरव पाटील येतोय. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भावेश नाईक विलासमूर्ती राहणार संघाचे एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. गौरव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे रिव्हर्स फटका दे घुमाके आणि चेंडू निघून जाईल. स्केअर ऑफ द विकेट पॉइंट रिझन मधून सीमा पार. हा चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या वाढते, धावफलकावर 18 वर पोहोचते. पकड मजबूत आपण बघतोय केवणी संघाची या सामन्यावर पाहायला मिळत आहे. गौरव पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर दूरवरच्या डोका करून सामोरे जाईल फलंदाज भावेश पाटील. येथे हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीत. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते. ते 18 धावा आव्हान येते या 26 धावांचं. तर या सामन्यानंतर लगेच आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. मॅच टाइम फटकावला मात्र सेफ लँडिंग होते. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 19 धावा. इथून केवळ 7 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जॉयन विहान कुमार केवणी या संघाला. कालेर संघाचा संघ तिथे दाखल झालेला आहे. कोणी संघ नाही का आपण देखील रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच कोणी संघाचं देखील इथे आगमन झालेलं आहे. कोणी संघाचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल भद्रावती कालेर नंदन कंपनी विपक्ष जवानमान खोनी या दोन संघामधील. इथे या दिशा भरकटतोय गोलंदाज डाऊन द लेग स्टंप. पंच विक्रम नाईक सरांच्या हात समांतर
आणि धाव मिळते वाटचोपणे अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 21 वर 21. इथे चेंडूला फिरकॉन दिलेला आहे भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू पोलार्ड ऑफ केवणी भावेश पाटीलच्या बॅटमधून सीमाशावर गेला आणि विजय फटका आपण विजय संपादन केलेला आहे जॉय अँड विहान कुमार केवणी या संघाने. अभिनंदन केवणी अँड हार्ड लक वडगर.